वसईच्या खोल समुद्रात पाण्यातून हवेचा किंवा वायूचा दाब बाहेर पडत असल्याचे दृश्य दिसून आल्याने मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे। दिनांक 11 जानेवारी रोजी कृष्णा मोरली खांड्या यांच्या मालकीची ओम नमः शिवाय ही मासेमारी बोट मासेमारी करून परतत असताना वसई समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे 100 ते 120 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या मध्यभागी पाण्यावर फेस येत वर्तुळ तयार झाल्याचे दिसून आले। हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ व्हिडिओ चित्रीकरण करून मच्छीमार बांधव तसेच संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती दिली। तज्ञांच्या मते समुद्र तळाशी असलेल्या पाईपलाईनमधून गॅस किंवा हवेचा दाब बाहेर पडल्यास पाण्याच्या पृष्ठभागावर अशा प्रकारचे वर्तुळ आणि फेस तयार होतो। वसई विरार समुद्र परिसरात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मार्फत तेल व गॅसचा उपसा केला जातो। तसेच उरण व मुंबईकडे जाणाऱ्या अनेक तेल व गॅस पाईपलाईन्स समुद्राखालून जात असल्याने हा प्रकार गॅस बबलिंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाईपलाईन मधील संभाव्य गळती किंवा देखभाल कामासाठी काही काळ वायू किंवा हवा सोडली जात असल्यामुळेही असे दृश्य दिसू शकते। मात्र या घटनेला 9 दिवस उलटूनही संबंधित भागातून अद्याप बबलिंग सुरू असल्याने चिंता वाढली आहे। मच्छीमारांनी कोस्ट गार्ड आणि मत्स्य व्यवसाय विभागाला याबाबत कळवले असले तरी अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। गॅस गळती असल्यास त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या बोटींसाठी धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने मच्छीमारांना तातडीची माहिती व मार्गदर्शन द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मेहर यांनी केली आहे। दरम्यान वसईचे मत्स्य परवाना अधिकारी विनोद लहारे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले। तसेच ही गॅस गळती असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे।